तुम्ही मला प्रश्न विचारलाय त्याचा कोठून आलासी, तुम्हाला मला पत्ता विचारलाय, मी तुम्हाला माझा पत्ता मी तुम्हाला सांगतो. ऐका, जम्मू नावाचा द्वीप आहे आणि जम्मू नावाच्या द्वीपाच्या दक्षिणेकडच्या बाजूला एक किष्किंधा नावाची राजधानी आहे आणि त्या किष्किंधा नावाच्या राजधानीमध्ये राजा सुग्रीव आहे आणि तो राजा चुडामणी आहे. म्हणजे मतदानावर झालेला नाही, 5 वर्षासाठी नाही, कारण तो चुडामणी आहे, जन्मजात तो राजा आहे. आणि त्या किष्किंधेच्या राजा सुग्रीवाचा लिंग राजा सुग्रीव रामचंद्र प्रभूला शरणागती, रामाची शरणागती पत्करली. नाही राम भक्तीला लागला तर मोनार्पीने भक्तीशी मंदिर तर सुधारे रथामध्ये शरीर ही रामाला काम केलं आणि मनाने ही रामचंद्र प्रभूची भक्ती केली. असा सुग्रीव रामचंद्र भगवंताचा भक्त आहे असं माझ्या रावणाचे रावणे ब्रह्मशक्ती भक्तीला अर्पण केलं, प्रभू रामचंद्राला अर्पण केलं आणि त्या रामप्रभूचा राम आणि रावणाचं मोठं नांगण झालं. राम रावणाचे युद्ध लागलं आणि रावणाने आपली ब्रह्मशक्ती काढली आणि रावणाने ब्रह्मशक्तीची प्रेरणा रामरायाचा भाऊ लक्ष्मणाचा भाऊ केली. ब्रह्मशक्ती लक्ष्मणाला लागली, शक्तिपाठाने लक्ष्मण पडला असा हनुमंत विज्ञान करावे आमासे लक्ष्मण पडला आणि पडलेल्या लक्ष्मणाला ब्रह्मशक्तीच्या आघाताने पडलेल्या लक्ष्मणाला वाचवण्यासाठी रामप्रभूने मला पाठवलं आणि लक्ष्मणाला उठवण्यासाठी औषधी घ्यायला आलो. मी तुमच्या पाया पडतो, सगळ्यांना माझी विनंती आहे, मला विघ्न करू नका. असे विचारले जाते रात्रीच्या वेळेला रात्री अपवाद द्यायचे कारण आहे बाबा. लक्ष्मणाला लागलेली ब्रह्मशक्तीला वरदान आहे. सूर्य जिवंत शक्तीवर पडल्यावर ज्याला लागली त्याचा प्राण वाचत नाही. कितीही औषधी करा, कितीही प्रयत्न करा, ब्रह्मदेवाचं वरदान आहे. मग रात्रीच्याच वेळेला सूर्योदय होण्याच्या अगोदर औषधी नेण्यासाठी मी आलो. माझी विनंती आहे, तुम्हाला मला विघ्न करू नका. ही सगळी बाजू सेना राजा सुग्रीवाशी रामचंद्र प्रभूची भक्त झाले. त्यांनी तगडवर प्रभूला केलं आणि त्या राजा सुग्रीवाच्या सैन्यामधला मी एक वानर औषधी निर्माण कोण असं नाव विचारले. माझे नाव हनुमान आणि म्हणून माझं नाव हनुमान विनय. तुम्हाला माझी विनंती आहे, मला लवकर मार्ग द्या.
रघुनंदन चोहीन. अरे बाबा, माझ्या स्वामीचं माझ्या मालकाचं देवाचं कार्य करण्यासाठी देवाचं काम करण्यासाठी मी जावं. देवाच्या कामात बाबा करू नका, कारण पाप लागेल तुम्हाला. राम आणि सत्य मी रामाचं देवाचं कार्य करण्यासाठी बरोबर असं कार्य करा. औषधी घेऊन द्या. अन्यथा स्वामी भक्ताला जर विघ्न केलं, त्याला जर तुम्ही आढळून आला तर देव तुमच्या रागा होईल. आणि एकदा देवाला राग आला तर जीवाचं काय खरंय. हनुमंतराच्या गर्वाला मुली लागलेली आहे. सरसावले भारे अरे राम सुग्रीवाची भारी औषधी रात्री मेवा. म्हणजे बघा केवढी राम सुग्रीवाची खोली, केवढं म्हणजे ठेवणारा माझा सुग्रीवाचा सांगतोय. मोठ्याचं लगाला निघून जायचं बघा रे. कुठला सुग्रीव त्यांच्या मोठेपणासमोर निघून जावं म्हणते. म्हणून औषधी लोक पकडा धरा असे गंभीर बोलू लागले. सगळं सैन्य सरसावले मानवया सुख झाले जगा परिगतिकट झाले वर्ष भागले समकाळे. बोलला इथल्या बरोबर लगेच सगळे खराब पुरुषार्थ सुरू केला. 14,000 गंधर्वांनी एकाच वेळेला आपापले शस्त्र हनुमंताच्या वर सुरू लागले. गदा हरीश पट्टी भाले सगळ्यांनी हनुमंताच्या वर प्रेरणा केली. चौपाशी धावती सैरा एक गंधर्वा अरुणा अकरावया वानरा करी करा पुरुषार्थ. 14,000 लोकांनी हनुमंताबरोबर युद्ध सुरुवात केलं. आपापला पुरुषार्थ त्यांनी प्रगट केला. कुणाकडे काय होतं, कुणाकडे कुणा होती, कुणाकडे पती होती, कुणाकडे कोयतो होतं. हे सगळे शस्त्र एकाच वेळेला हनुमंताच्या अंगावर प्रेरणा केलेली आहे. एक कपिंद्र करू सहार आदरणा सैन्याने एकाच वेळेला शस्त्रास्त्र मारायला सुरुवात केली. मात्र म्हणजे 14,000 जर सामान्य रूपामध्ये मारलं तर जवळजवळ घंट्याला 1,500 मारले तर 7 घंटे तर लागतील. आपल्याकडे टाइम किती आहे. हनुमंतांनी विचार केला. 14,000 मारण्यासाठी मनामध्ये विचार केला आणि मग आपला खरा पुरुषार्थ कसा केला का. संपूर्ण भयानक दिसेतील कपिंद्र सगळे गंधर्वाच्या वडिलांवरती सपवतो. वांदरे काय करणार आहे मला पडतो. मात्र म्हणजे 14,000 एकच वेळेला मारायचे या रूपात जमणार नाही. एवढं मोठं रूप धारण केलं. हा रूप धारण केलं अंगावरचे रूप थरथर कापू लागले. मग आपले हाताने मारले काही काय खाली वगळले आणि काही दाताने मुष्टी मारू दाताची दुसरी मारून काही मारले. असे त्याला सांगितले शेवटी आता या सगळ्याला जायचंय. शेपूटवर लाकूड निघालं आणि सगळ्याच्या पाठीमागून लाकूडच आहे. सगळ्याच्या एकदा भागा कर बांधला वर उचललं तेवढं फिरून रप राम
कशाला खडकावून लाभ दिल्याबरोबर 14,000 मिळाले. 14,000 14,000 सगळ्याच्या सगळे गेले. बोंबलायला एक शिल्लक राहिले नाही. 14,000 मिळाल्याबरोबर जय राम श्रीराम जय राम रामदेवाचा मोठ्याने हुंकार केला. ज्यांचे मोठे नाम स्मरण विघ्न त्याचे वंदी चरण तरी काय सोय आपण नित्य मन त्यासी करे. 14,000 लोकांचा हनुमंत एकच वेळेला एकच क्षणामध्ये 14,000 गंधर्वाला मारले. कारण देव पाठी शासन काय होणार नाही. देवाच्या नावाचा हुंकार केला. कारण देवाचं कार्य आहे. देवाचं नाव काय करणार नाही. काय हे केले देवाच्या नावाचं कर्तव्य 14,000 येते. छनामध्ये कबीर विजयी झाला कपिंद्र नामे गजरे औषधी भार अखंड मुखामध्ये रामकृष्ण देवाचं नाव स्मरण करणार 14,000 लोकांना मारण्यामध्ये विजयी झाले. आणि ज्या कार्यासाठी आले ते औषधी पाहण्यासाठी पर्वताकडे निघाले. औषधी भाव औषधी शोधायला पर्वताच्या शिखरावर या टेकड्यावर औषधी सापडले. तुकडं गेलो पूर्वेपासून दक्षिण उत्तर सगळे औषधी शोधण्यात औषधीचा पत्ता लागला नाही. आणि औषधी सापडल्या नसल्यामुळे हनुमंत यायला राग आला. औषधी दिसल्याने हनुमंत यायला राग आला. मार्गामध्ये हिमी लावण्याचं पक्षात घेऊ पण याला सुद्धा माझा पुरुषार्थ माहिती नाही. दिसोडे देई औषधी ते औषधी मला सापडून येत नाही. यांनी सुद्धा माझ्याबरोबर तुला न मानलेली आहे. या पर्वताची काय शक्य आहे तो म्हणजे पश्चिमेशी धावून गेला त्या पाशी पुरेशी देखिला निर्धार केल्याबरोबर तिसऱ्या हरवण्याकडे गेले. तिथे गेल्याबरोबर औषधी वेगळी माथा टाकायचं हे कुठला तरी पाला झाला. तिकडचं गेले तिकडं उत्तरेकडे गेले दक्षिणेकडे सगळीकडे गेले. पर्वताच्या औषधी चमकले आपण सापडल्या दक्षिणेकडे गेले तिकडे उत्तरेकडे गेले तिकडे पाला दक्षिणेकडे गेले. चौकड सगळ्या पर्वत औषधीला करायला चमकली औषधी बाहेर गेले दुसरे व्हायचा. तिकडे चमकली म्हणून सोडायचं तिकडे गेलं तिकडं व्हायचं. सगळ्यात पर्वत औषधी हाताला आलेले काय करावं नव्हेची औषधीचे दर्शन चिंता तुरातून काय आपण बोलत सगळं पर्वत हुकीला औषधी म्हणजे घ्यायला गेलं तर दुसरंच कोणतं तरी पाला राहिलं. निकामी बिनकामी पाला हाताला यायला लागला. औषधी सापडले नाही. कारण म्हणजे ऐसा झाला खेळ असा खेळ अंत करण्याच्या ठिकाणी खेळ वाटलेला औषधी सापडले नाही. आणि इतकं आदर कर्म केलं आणि
आणि औषधी सापडले नाही. चीन आला, खेळ वाटू लागला. काय करते? आधी तुझा पुरुषार्थ केला तुका उधावाया गेला कपटी राक्षस भेटला तोही गाडीला वायाचे पुरुषार्थ केला. जेवढा पूर्ण केला 440 कोस मार्ग कर्मला करून आलो. एवढं लांब करून पर्यंत आले. वाटमध्ये महापाठी राक्षस भेटला. ते मार्गातून काम झालं. 14,000 गंधर्वाला मारलं. शेवटी माझ्या औषधी हातात आल्या नाही. मी काय करू म्हणायला लागले. दुष्कर यावधीच वाया गेले औषधीने बुरीत झाली दुष्ट कर्म केली. जे देवाला जमणार नाही, तांडवाला जमणार नाही, एवढं मोठं कर्म केलं. एवढ्या लाखांना कर्म लागलो. एकट्याने हा 40 कोस वृत्तीचा 20 कोस वृत्तीचा राक्षस मारला. 14,000 गंधर्वाला मारलं. एवढे कर्म आघात केले जे देवाच्या झाले नसते, जे दानवाच्या झाले नसते. एवढे मोठे कर्म केलेले सगळे वाया गेलं. कारण औषधी सापडले. लिखाने हाताने पळून गेलो तर गेल्यावर सुग्री विचारला औषधी पाठवलं होतं रे. आणल्याकडे औषधी. सुग्रीवा काय उत्तर देऊ. सुग्रीवाने विचारलं तर काय उत्तर देऊ. ज्या कार्यासाठी पाठवलं ते देवाचं कार्य काम माझ्याकडनं झालं नाही. श्रीरामचरण कैसे पाहू. रामचंद्र प्रभूचे पाय कसे दिसतील. काय तेवढं काम झालं. सगळ्यात तरुण तरफदार युवराजाचा अधिकारी असलेला अंगद विचारेल मारुती, अरे तुला औषधी आणायला पाठवलं होतं. आणल्या का औषधी? अंगदाने विचारलं तर काय सांगू. माझ्याने कार्य नाही झालं तर राम प्रभू माझ्यावर आढळतील असा अंगदच्या जोडांचा खेप करू लागलेले. मी अभिमान केला पाहिजे औषधी आणि रामन विचार केला काय झाला असेल. औषधी का सापडत नाही. माझं काही चुकलं का. आणि मग लक्षात आलं मी निजाभिमान केला पाहिजे. मी प्रभू रामचंद्राच्या पुढे अभिमान केला. काय म्हणून औषधी आणि सर्व हे देवा हे रामराया चिंता करू नका. माझ्यासारखा घरगुती सेवक असताना तुम्हाला एवढी चिंता करायची काय